किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। सातारा शहरातील प्रसिद्ध व नामवंत उद्योगपती तसेच नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व म्हणजे हाजी हशमभाई तांबोळी। गोरगरिबांची व गरजूंची मदत करण्याच्या उद्देशाने हाजी साहेबांनी सन 2007 मध्ये एका बैतुल माल कमिटीची स्थापना केली। या बैतुल माल कमिटीच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत करण्यात आली, परंतु कालांतराने म्हणजे सन 2009 मध्ये हाजी साहेबांच्या अचानक मृत्यूनंतर जणू या बैतुल माल कमिटीच्या कामात एक प्रकारचा पॉजच निर्माण झाला। आपल्या वडिलांचा हा समाजकार्याचा वारसा त्यांच्यानंतर सुद्धा त्यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजे हाजी असलम शेठ तांबोळी व हाजी इब्राहिम उर्फ बाबा शेठ तांबोळी यांनी तशाच प्रकारे आजपर्यंत पुढे सुरू ठेवला आहे। या बैतुल माल कमिटीच्या प्रेरणेतून तुम जमी वालों पे रहम करो, आसमान वाला तुम पे रहम करेगा या कुरान मधील अल्लाहच्या फरमानानुसार हाजी बाबा शेठ तांबोळी यांनी सन 2020 मध्ये सातारा शहरातील विविध स्तरातील व विविध बिरादरीमधील प्रतिष्ठित व्यक्तींना घेऊन सातारा बैतुल माल कमिटीची स्थापना केली। ज्यावेळी कोविड-19च्या महामारीने सगळीकडे हाहाकार माजला होता, त्यावेळी सातारा बैतुल माल कमिटीने संपूर्ण सातारा जिल्ह्यात कोणताही जाती धर्म न बघता गरजूंच्या घरोघरी जाऊन 4000 राशन किटचे वाटप केले। तसेच बैतुल माल कमिटीच्या वतीने सातारा शहरात 7 वेगवेगळ्या ठिकाणी कोविड टेस्टिंग कॅम्पचे आयोजन केले। पाचगणी, रांजणवाडी येथील घोडेस्वारी व्यावसायिकांना बैतुल माल कमिटीच्या वतीने 4 ट्रक घोड्यांचा खुराक पोहोचविण्यात आला। त्यानंतर कोविड-19च्या दुसऱ्या फेजमध्ये चिपळूण येथे आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली। या कठीण प्रसंगी सातारा बैतुल माल कमिटीच्या सदस्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन 3 गावांमधील सर्व धर्मातील 425 कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवली। माझं नाव वर्षा सुर्वे, मी पुण्यात कुंभारवाडी इथे राहते। आमच्याकडे खूप परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे आम्हाला मुस्लिम समाजाकडून भरपूर काही मदत जे काय आले त्यांनी आतापर्यंत आमच्याकडे पोहोचवलेलं आहे। त्याचप्रमाणे आता सातारा बैतुल माल कमिटी सातारा यांच्याकडून आलेली भेट पण त्यांनी आम्हाला दिलेली आहे। आम्ही त्यांचे आभार मानत आहोत। मिलिंद शिंदे, सातारा बैतुल माल कमिटीकडून आम्हाला मदत केल्याबद्दल धन्यवाद।
राहुल पण आलाय. ऑक्टोबर 2021 रोजी ईद ए मिलादचे औचित्य साधत सातारा बैतुलमाल कमिटीच्या वतीने सातारा शहरातील 175 गरजूंपर्यंत दररोज संध्याकाळी मोफत जेवण पोहोचवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. मागील 2.25 वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. तसेच सातारा बैतुलमाल कमिटीच्या वतीने सातारा शहर व सातारा शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक महिन्याला 215 गरजू घरांपर्यंत महिनाभर पुरेल असे राशन किट पोचविले जाते. कडाक्याच्या थंडीत 50 बेघरांना बैतुलमाल कमिटीच्या वतीने ब्लँकेटचे वाटप देखील करण्यात आले. हिंदू मुस्लिम सलोखा अबाधित राहण्याच्या उद्देशाने सातारा बैतुलमाल कमिटी मागील 2 वर्षांपासून रमजान ईदचे औचित्य साधून सर्व धर्म समभाव या भावनेतून शीरखुर्मा पार्टीचे आयोजन करीत आहे. सातारा शहरातील गरजवंत असणाऱ्या हातगाडीधारकांना सातारा बैतुलमाल कमिटीच्या वतीने मोफत हातगाडी वाटप करण्यात आले. ज्या हातगाडी धारकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा गरजूंना सातारा बैतुलमाल कमिटीकडून 13,000 रुपये किमतीची हातगाडी भेट देण्यात आली. अशा प्रकारे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना पाठबळ देण्यात आले. तसेच गरजू रुग्णांना सुद्धा हॉस्पिटलचे बिल भरण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सातारा बैतुलमाल कमिटीकडून मदत केली जात आहे. मागील वर्षी म्हणजेच सन 2022-2023 मध्ये सातारा बैतुलमाल कमिटीच्या वतीने गरजू रुग्णांसाठी रुपये 5,36,000 एवढी मदत करण्यात आली होती.
तर या चालू वर्षी म्हणजेच 2023-2024 मध्ये आतापर्यंत 90 रुग्णांसाठी रुपये 14,12,850 एवढी मदत कमिटी मार्फत करण्यात आली आहे. सायटिका, स्पॉन्डेलायटिस यासारख्या अनेक मणक्यांच्या विकारांवरील उपचारांसाठी सातारा बैतुलमाल कमिटीच्या वतीने तज्ज्ञ डॉक्टर्स बोलावून कायरोप्रॅक्टिक डॉक्टर्स फ्री कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पचा 250 रुग्णांनी लाभ घेतला. फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंती. या शिवजयंतीचे औचित्य साधून सातारा बैतुलमाल कमिटीच्या वतीने भिक्षेकरी गृह व रिमांड होम येथे दुपारी 1 वेळचे जेवण वाटप करण्यात आले. किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे. किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे. अशा प्रकारे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सातारा बैतुलमाल कमिटी मागील 3 वर्षांपासून जनतेची सेवा करीत आली आहे व यापुढेही अशीच जनसेवा करीत राहणार आहे. मित्रांनो, आपणा सर्वांस एकच विनंती. आपण सर्वजण परमेश्वर चरणी एकच प्रार्थना करा. परमेश्वर चरणी त्यांच्या या जनसेवेचा स्वीकार हो.